चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या तासिकेत सुरुवात करूया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूलसाठी तयारी करणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. आम्हाला आनंद होतोय की महाराष्ट्रातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभतोय. आजच्या आपल्या तासिकेचे थोडक्यात आमच्या क्लासेसचे थोडक्यात वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. दररोज आपल्याला लाईव्ह तासिका अनुभवास मिळणार आहे, उपभोगास मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सराव संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात ज्या व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर 2, 3, 4 पेक्षा जास्त सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना, पालकांना, गुरुजनांना आम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट, सोडवलेले प्रश्नसंच, त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्या क्लासेसच्या वतीने आपल्याला करून देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, PDF स्वरूपात नोट्सही आपल्याला आमच्याकडून उपलब्ध होतील. त्याचबरोबर आम्ही आपणास कळवतो की या 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी असणारा परिपूर्ण अभ्यासक्रम या YouTube चॅनलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. YouTube चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून आपलं सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे क्लासेस घेणाऱ्या संस्था आहेत, क्लासेस आहेत. त्यांची फी रेकॉर्डेड बॅच घेतली तर 5,000 रुपये आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड घेतले तर त्यापेक्षाही जास्त फी आकारणी करणारे क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये आढळले. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व उपक्रम आपल्याला फ्री उपलब्ध करून देत आहे. त्या सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते. चला तर आज 5वी जवाहर नवोदय व 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूलसाठी लाईव्ह तासिकेचं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये 3 विषय असतात. त्यातला पहिला विषय मानसिक क्षमता चाचणी, दुसरा गणित आणि तिसरा भाषा. भाषामध्ये 4 उत्तरे असतात. प्रत्येक उत्तरावर 5 प्रश्न आणि 20 प्रश्नासाठी 25 गुण असतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपण 50 ते 60 उतारे आपल्याला PDF स्वरूपात पुस्तकात छापलेले असतात. त्यांचा अभ्यास करून आपण परिपूर्ण असा अभ्यास होत नाही असं आमच्या निदर्शनास आलं. त्यासाठी आम्ही 200+ PDF स्वरूपात उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, त्याचबरोबर 50+ लाईव्ह तासिका व रेकॉर्डेड तासिका या भाषा विषयासाठी आयोजित केल्या आहेत. त्या आपल्यासमोर सादर करताना आम्हाला आनंद होतो. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये उतारा क्रमांक 31 घेऊन आलो आहे. चला तर तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेच्या लाईव्ह क्लासेसमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 31 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवतात याची आम्ही आपणास खात्री देतो. तुमच्या समोर उत्तरा क्रमांक 31 स्क्रीनवर शो केला आहे. तो तुम्ही वाचल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये असं टाईप करा, जेणेकरून मी तो उत्तरा एकदा वाचन करीन आणि नंतर आपण या उत्तरावरील सर्व प्रश्न घेणार आहोत. चला तर तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
चला उद्याला असेल तर आय विल रीड किंवा माझं झालं करा जेणेकरून मला उत्तरात चालू करता येईल. चला 1 मिनिटापेक्षा जास्त अवधी दिला तुम्हाला. मी उत्तर वाचन करतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर योग्य नोंदवता येतील. उत्तरा श्री अपरिचित अशा संस्कृत भाषेत लिहिलेली असून माणूस परमेश्वराने ज्या ज्या प्रवृत्ती दिल्या आहेत त्या सर्वांच्या आत्मोन्नतीची इच्छा ही फार मोठी वृत्ती आहे. त्यासाठी एकाग्रचित्त होऊन अवकाश न करता हा उन्नत होण्याचा अद्वितीय उपाय आहे. परिश्रम, उत्साह, सत्य, प्रतिज्ञा या पाठीमागून आपोआप येतात. मेघास सोडून जशी विदुलिता दूर नसते ही नसते. अशा प्रकारचा हा उत्तर आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे बघा. प्रश्न पहिला, भारतातील शास्त्र कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? भारतातील शास्त्र आपले शास्त्र हे कोणत्या भाषेत लिहिले आहे? ए मराठी, पर्याय बी संस्कृत, पर्याय सी हिंदी आणि पर्याय डी पाली. चला विद्यार्थी मित्रांनो आपले उत्तर नोंदवा. चला तुम्हाला स्क्रीन प्रश्न दिसतोय. प्रश्न पहिला, भारतातील शास्त्र कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? पर्याय ए मराठी, पर्याय बी संस्कृत, पर्याय सी हिंदी, पर्याय डी पाली. पांडव बी उत्तर देत आहे. कृष्णा बी. चला बाकीच्याने नोंदवा. प्रश्न क्रमांक आणि पर्याय टाकत चला. ओम सोनवणे बी उत्तर, वेदांत किशोर बी, प्रशांत सानप बी, वैष्णवी सोनवणे बी, यशस्वी बी, सृष्टी गंडाळ बी. चला योग्य उत्तर येत आहेत. याचा अर्थ या उत्तराचं आकलन तुम्हाला झालंय. भारतात कोणत्या भाषेत शास्त्र आहे? तर पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आपल्याला पहा. चला योग्य उत्तर प्रश्न पहिला, भारतातील शास्त्रे कोणत्या भाषेत लिहिली आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संस्कृत. पहा पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. गोरे बी उत्तर देत आहे. अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. चला प्रश्न दुसरा, आकाश पुष्प म्हणजे अवकाश पुष्प म्हणजे पर्याय ए प्राप्य गोष्टी, पर्याय बी अप्राप्य गोष्टी, पर्याय सी सहज सुलभ आणि पर्याय डी सुलभ. चला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर टाका. प्रश्न दुसरा, अवकाश पुष्प म्हणजे पर्याय ए प्राप्य गोष्टी, पर्याय बी अप्राप्य गोष्टी, पर्याय सी सहज सुलभ आणि पर्याय डी सुलभ. चला ज्यांना येते त्यांनी उत्तर टाका जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. पहा कमीत कमी वेळेमध्ये आपलं उत्तर संपायला पाहिजे. कुणाकडे नेटवर्क नसतं, कुणाची मोबाईल चार्जिंग नसते, असा व्यक्ती येतो. मुलांना आपल्या तासिकेसाठी नेट वाचून ठेवीत जा. सकाळी 1 संध्याकाळी 1 अशा रोज 2 तासिका लाईव्ह होणार आहेत.
सध्याची तासिका जरी 40 मिनिटाची होत असली तरी आपली मानसिक क्षमता चाचणी गणिताची तासिका 1.5 तासापर्यंत चालणार आहे. त्यासाठी नीट वाचून ठेवा जेणेकरून आपल्याला अभ्यास करता येईल. चला उत्तर टाका. सर्वांनी उत्तर नोंदवा. कुणीही उत्तर नोंदवत नाही याचा अर्थ तुम्हाला उत्तर येत नाही का? याचं मी काय समजायचं? तर सृष्टी गंडाळ, ओम सोनवणे, प्रशांत सानप, वैष्णवी, चला अमृता, सार्थक, कृष्णा, आरती उत्तर नोंदवा. चला प्रदीप, वैष्णवी सोनवणे बी, प्रशांत बी, कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. अमृता माने प्रश्न पहिला उत्तर नाही टाकलं. आकाश पुष्प म्हणजे काय? आकाश पुष्प म्हणजे काय? पांडव तुम्ही शोधायचंय, मी तर सांगणारच आहे. गोरे बी, किशोरे बी. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बी, अप्राप्य गोष्टी. अवकाश पुष्प म्हणजे अप्राप्य गोष्टी. लक्षात आलं का? हा व्याकरणावरचा प्रश्न होता. चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हा पण व्याकरणावरचा प्रश्न आहे बघा. विद्युलता या चा समानार्थी शब्द कोणता? सृष्टी गंडाळ, बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं होतं बा. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे बी. बी उत्तर दिलेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन. प्रश्न दुसरा त्याचं योग्य उत्तर होतं बी. तुमच्या समोर स्क्रीनवर प्रश्न तिसरा आहे. प्रश्न तिसरा, विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चला प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला. प्रश्न तिसरा, विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द काय? पर्याय ए लता, पर्याय बी वेल, पर्याय सी विद्या आणि पर्याय डी चप्पल, चपला. सॉरी, पर्याय डी काय? चपला. प्रश्न क्रमांकाने उत्तर टाकत चला जेणेकरून मला समजून तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय. प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. पांडव सी सांगितलंय विद्या, प्रशांत सानप सी विद्या, प्रशांत सानप. चला बाकीचे उत्तर टाका. अमृता, सौरी, महेश, सानप, आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, माने, मानसी उत्तर येत आहे. विद्युलता याचा समानार्थी शब्द विद्या. विद्यार्थ्यांनो, विद्या याचा समानार्थी शब्द आहे ज्ञान. म्हणजे विद्युलताचा विद्या तर नक्कीच नसेल. वैष्णवी सोनवणे डी उत्तर देते. बऱ्याच जणांचं समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा अभ्यास कमी आहे असं जाणवतं या प्रश्नामधून. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला योग्य उत्तर सांगतो. प्रश्न तिसरा, विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द, याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी चप्पल. ते खूप कमी विद्यार्थ्यांनी टाकले. वैष्णवी सोनवणे डी उत्तर देते, बाकीच्यांनी डी उत्तर दिलेलं नाही. सृष्टी गंडाळ पण सी देते. चला सर्वांनी समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून अशा प्रश्नाचे आपले मार्क जाणार नाहीत. ओम सोनवणे डी, कृष्णा खाडे डी उत्तर देते. चला तुमचं अभिनंदन. डी उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा जास्तीत जास्त अभ्यास करा. चला तुमच्या स्क्रीनवर चौथा प्रश्न. प्रश्न चौथा, आत्मावलंबन म्हणजे टिंब टिंब. आत्मावलंबन म्हणजे
टिंब प्रश्न 5 दुसऱ्यावर अवलंबून असणे, पर्याय बी स्वतःवर अवलंबून असणे, पर्याय सी इतरांवर अवलंबून असणे आणि पर्याय डी यापैकी नाही. चला 4थ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न 4था, आत्मावलंबन म्हणजे काय? प्रशांत सानप बी उत्तर. पांडव प्रश्न पर्याय क्रमांक टाकत जा, जेणेकरून मला कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय. आपण कदाचित माग पडलो तर मागल्याच प्रश्नाचं उत्तर देत असतो, नेट स्लो असतं कधी कधी. कृष्णा खाडे हे उत्तर देतोय, याचं दुसऱ्यावर अवलंबून असणे, आत्मावलंबन म्हणजे काय? ओम सोनवणे बी, माने बी, वैष्णवी, किशोरे बी, सृष्टी गंडाळ बी, पांडव इमोजी टाकू नका. कृष्णा बी उत्तर देतोय, पांडव बी उत्तर देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही उत्तर नीट वाचला नाही किंवा उत्तराकडे वाचताना लक्ष दिलं नाही. पहा इथं ओळ क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर आहे. पहा ओळ क्रमांक 4 पहा, आत्मावलंबन म्हणजे आपणावर अवलंबून असणे. आत्मावलंबन म्हणजे आपणावर अवलंबून असणे. हा पर्याय ए बी सी मध्ये नाहीये. हा पर्याय ए बी आपणावर अवलंबून असणे, आपणावर म्हणजे स्वतःवर. तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय बी, स्वतःवर अवलंबून असणे. इथं बघा, आत्मावलंबन म्हणजे आपणावर अवलंबून असणे, याचं योग्य उत्तर आहे स्वतःवर अवलंबून असणे. प्रश्न 4था योग्य उत्तर बी. काही जणांनी बी, काहींनी डी दिले, काहींनी ए दिले. पहा अभ्यास कमी असल्याचे लक्षण आहेत आपले, उत्तर चुकतं. याचा अर्थ प्रश्न 4था योग्य उत्तर स्वतःवर अवलंबून असणे, पर्याय बी. चला तुमच्या समोर या उत्तरातील शेवटचा प्रश्न. परमेश्वराने फार मोठी वृत्ती कोणती? परमेश्वराने दिलेली फार मोठी वृत्ती कोणती? पर्याय ए समाजोन्नती, पर्याय बी आत्मोन्नती, पर्याय सी उन्नती आणि पर्याय डी विद्या उन्नती. पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका. परमेश्वराने दिलेले फार मोठी वृत्ती कोणती? पर्याय ए समाजोन्नती, पर्याय बी आत्मोन्नती, पर्याय सी ज्ञानोन्नती आणि पर्याय डी विद्या उन्नती. कृष्णा खाडे बी उत्तर देतोय, आत्मोन्नती. पहा 3 नंबरच्या ओळीत ज्याचं उत्तर लपलेलं आहे बघा, 3 नंबरची ओळ बारकाईने बघा. ओम सोनवणे बी उत्तर देत आहे, माने सी उत्तर देत आहे, ज्ञानोन्नती. वैष्णवी बी उत्तर देते, किशोरे बी उत्तर देते. माने उत्तराची 3 नंबरची ओळ वाचा, मला उत्तर शोधून मिळून जाईल. प्रशांत सानप बी उत्तर देत आहे. आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर प्रश्नाशी संलग्न असलेले शब्द उत्तरामध्ये करून त्याच्या आजूबाजूलाच आपल्याला त्याचं उत्तर मिळतं.
चला विद्यार्थी मित्रांनो, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न 5वा, परमेश्वराने दिलेली फार मोठी वृत्ती कोणती? तर योग्य पर्याय बी माने. आता उत्तर सापडलं तुम्हाला. बी सृष्टी गंडाळ. बी अभिनंदन. चला, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी पुन्हा उत्तरा वाचा. तुम्हाला सराव टेस्ट दिलेली आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जे पीपीटी घेतोय लाईव्ह तासिकेमध्ये, त्या पीपीटीचं तुम्हाला प्रेझेंटेशन दिलेलं आहे. गोरे अभिनंदन, तुम्ही बी उत्तर दिलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं उत्तर क्रमांक 31 संपवत आहोत. आपणास आम्हाला आनंद होतोय सांगण्यास की आम्हाला महाराष्ट्रातून चांगला असा प्रतिसाद मिळतोय. बरेचसे पालक शिक्षक आम्हाला फोन करून धन्यवाद देत आहेत. आम्हाला या धन्यवादाची पाठीवरची शाबासकीची थाप फक्त अपेक्षित आहे. आम्हाला पुन्हा पुन्हा कोणत्याही प्रकारची दुसऱ्या अपेक्षा नाही. त्यासाठी तुम्ही या लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, युट्यूब शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. आणि असे पाहण्यासाठी आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना का सांगायचे, कळवायचे. इयत्ता 4थी आणि 5वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी याला शिक्षिकेचा अभ्यास केला तर त्यांना चालू वर्षी त्याचा फायदा होईल. 4थीत त्यांना पुढच्या वर्षीसाठी त्याचा फायदा होईल. सगळ्यांनी चला, धन्यवाद मित्रांनो. इथं आपण उत्तरा क्रमांक 31 संपवत आहोत. लगेच आपण पुढचा उत्तर घेणार आहोत.